श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीज अँड क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। तर मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 लिटर दूध चाळून घेतलं। दुधाला मस्तपैकी उकळी फुटू द्यायची। बघा आपलं दूध उकळत आलेलं आहे। आता उलटण घेतलेलं आहे, त्याला गोल गोल फिरवायचं जेणेकरून ते बुडाला लागलं नाही पाहिजे। खवा करणं तुम्हाला पण हार्ड वाटतं का? नक्की कमेंट करून सांगा। बघा किती सोपी पद्धत असते खवा करण्याची, काही अवघड नसतं। मार्केटमधून जो खवा आपण आणतो आणि घरी मिठाई वगैरे किंवा गुलाबजाम वगैरे करायला वापरतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये हमखास हा प्रश्न पडतो की ह्या खव्यामध्ये काही मिसळतं नसेल ना। त्याचमुळे मग हे सोल्युशन, दूध घ्या आणि घरीच खवा बनवा जामून। आता 80% मिठाई सगळी खव्यापासूनच तयार होतात, त्यामुळे खवा यायलाच हवा, काही अवघड नसतं। बघा फक्त गोल 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 प्रोसेस आहे, 5-5 मिनिटाला फिरवत राहायचं आणि साईडनं सतत साईडला जे साय अशी जमा होते ती उलथण्यानं व्यवस्थित मधामध्ये घ्यायची, जेणेकरून ते करपणार नाही। आणि खाली बुडाला पण व्यवस्थित उलथण्यानं फिरून घ्यायचं, म्हणजे बुडाला लागलं नाही पाहिजे। हे जर बुडाला लागलं तर मग खवा करपतो। फक्त काळजी एवढीच घ्यायची की ते उलथण्याने बरोबर असं साईडचं अजून उलथण्याला पण चिटकलेलं व्यवस्थित चमच्यानं वगैरे काढून मधामध्ये हे करायचं। पाहू शकतात तुम्ही दूध आपलं किती कमी झालेलं आहे। अशी काही रेसिपी नसते की त्याच्यामध्ये हे टाकायचं ते टाकायचं, फक्त याच्यामध्ये काळजी एवढीच घ्यायची असते की 5-5 मिनिटाला गॅस समजा जास्त जर फुल केला तर करपण्याची शक्यता असते। तर ज्यावेळेस समजा दूध असं आळत येतं ना, त्यावेळेस काय करायची, एक काळजी घ्यायची की गॅस त्यावेळेस लो फ्लेमवर ठेवायचा। सुरुवातीला थोडा कमी जास्त केला तरी चालतो, मात्र नंतर आता हे लो फ्लेमवरच आपल्याला दूध आटवायचं आहे। माझ्या काही मैत्रिणीच्या अशा कमेंट होत्या की खवा कसा बनवतात आम्हाला माहीत नाही, त्यामुळे स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। काही नवीन मैत्रिणी पण असतील ज्यांना येत नव्हता खवा बनवता, त्यांची पण मदत होईल। इतकी म्हणजे माझं जसं मला जमतं तसं मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। फायनली आपला खवा तयार आहे, पाहू शकतात किती छान खवा तयार झालेला आहे।